गरीब, ग्रामीण, वंचित, दीनदलित, कष्टकरी या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोचावी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि आपल्या निष्काम कर्मयोगानं, ध्येयानं आणि ध्यासानं हे देखणं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं, ते या संस्थेचे संस्थापक, संवर्धक, अखंड प्रेरणा स्त्रोत निवृत्ती गोविंद जगदाळे म्हणजेच कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे. मामांनी 1934 साली श्री शिवाजी बोर्डिंगची स्थापना केली आणि त्याचं रूपांतर 1947 साली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये होऊन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या माध्यमातून सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होऊ लागला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार वाटचाल सुरू असून आज या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. ही संस्था म्हणजे फक्त दगडविटांच्या भिंती नाहीत, तर मामांच्या परिस्पर्शानं पावन झालेल्या या मातीत रुजला आहे शिक्षणाचा वसा, वारसा आणि उज्ज्वल भविष्याची नांदी. शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी हे आपलं कर्तव्य या मामांच्या आदर्श विचारांवर आजही संस्थेची प्रामाणिक वाटचाल सुरू आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्रांतीचा मानबिंदू म्हणून ही संस्था रोज नवे कीर्तिमान स्थापन करत आहे. मामांच्या या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं डिलीट तर महात्मा फुले कृषी विद्यापीठानं डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीनं सन्मानित केलं आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं आपल्या ग्रंथालयास कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्र असं नाव देऊन त्यांच्या बहुजनांसाठीच्या शैक्षणिक योगदानाचा सन्मान केला आहे. आज संस्थेच्या 2 बालवाडी, 5 प्राथमिक शाळा, 14 माध्यमिक विद्यालय, 12 उच्च माध्यमिक विभाग, 5 महाविद्यालय, 5 व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, 2 कृषी महाविद्यालय, डीएड कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज अशा 52 शाखांमधून बालवाडी ते पीएचडी पर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली आहे. संस्थेच्या सर्व शाखा सुसज्ज आणि समृद्ध ग्रंथालय युक्त असून शिवाजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाची देखणी इमारत आणि समृद्ध ग्रंथसंपदा एखाद्या विद्यापीठाच्या दर्जाची आहे. विद्यार्थ्यांना कर्मवीर विचारांची प्रेरणा मिळावी या उद्देशानं वायुपुत्र नारायणराव जगदाळे यांच्या संकल्पनेतून आणि थोर साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय इमारतीतच कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे. नमस्कार, मी जयकुमार शितोळे, खजिनदार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी. पारंपरिक शिक्षण पद्धती वरचेवर कालबाह्य होत चालली आणि आधुनिक शिक्षण प्रणाली आता येऊ घातली. कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती की सर्व ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू होती, परंतु त्या शिक्षण पद्धतीचा आपल्याला लक्षात येईल की ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून जरी 60% आपल्याला समजत असलं तरी सुद्धा थोडासा एखादा पिक्चर बघितल्यासारखा त्यामध्ये सीन होता. आणि हे आपल्याला बदलण्यासाठी कर्मवीर डॉक्टर मामासाहेबांनी जी संस्था उभी केली ही आधुनिक विचारांच्या प्रणालीनुसार त्याची आधुनिकतेची कास धरून कर्मवीर मामासाहेबांनी ही संस्था उभारली आणि त्यांना अनुषंगून आजच्या पद्धतीला चालू असणारी, कदाचित पुढच्या काळापर्यंत येणारी शिक्षण प्रणाली आपल्याला पाहिजे होती, हवी होती. म्हणूनच शिक्षण संस्थेने हा अतिशय चांगला उपक्रम, एक क्रांतिकारी पाऊल त्या माध्यमातून उचललं आणि 75 इंची स्मार्ट बोर्ड किंवा ज्याला इंटरॅक्टिव्ह पॅनल म्हणतात, ज्याला वायफाय कनेक्टिव्हिटी असेल, ज्याला इन्व्हर्टर असेल, अशा माध्यमातून अतिशय उच्च प्रणाली ही देऊ केली आणि संस्थेतल्या सर्व शाखांमध्ये हा इंटरॅक्टिव्ह पॅनल आपण दिलेला आहे. आणि याच्या माध्यमातून समजा आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून हा नित्याच भाग झाला, परंतु मोबाईलवर शिकवत असताना शिक्षकांना कदाचित एखादी आकृती समजून सांगायची असेल, विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न विचारायचा असेल किंवा मध्येच कुठेतरी त्याला थांबवून एखादा धड्यात हायलाईट करायचं असेल तर ते करता येत नव्हतं, परंतु या स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून ते आता आपल्याला करता येणार आहे. म्हणून संस्थेने सर्व मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, तंत्रस्नेही शिक्षक असतील यांच्या माध्यमातून त्यांच्या वरचेवर मार्गदर्शन घेऊन सुद्धा आपण त्यांना प्रशिक्षित केलं आणि ही आधुनिक प्रणाली आता संस्थेमध्ये आपण रुजू केलेली आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही या ठिकाणी आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. संस्थेनं कायम काळासोबत चालताना क्रांतिकारी निर्णय घेतले. नवीन शैक्षणिक धोरण आणि आधुनिक शिक्षण प्रणालीला अनुसरून संस्थेच्या विविध शाखांमधील 250 वर्गांमध्ये वायफाय सह इंटरॅक्टिव्ह पॅनेल या ऑनलाईन डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाची सोय केली आहे.
नमस्कार, मी पी टी पाटील, सचिव श्री शिवाय शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी. शासनाच्या नवीन शैक्षणिक पद्धतीला अनुसरून श्री शिवाय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरुवात करण्यात येत आहे. त्या अंतर्गत संस्थेमध्ये असणाऱ्या जवळजवळ 250 तुकड्यामध्ये पहिली ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या सर्व वर्गामध्ये ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशनसाठी नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स बसवण्याचा प्रकल्प आम्ही हाती घेतलेला असून तो पूर्ण झालेला आहे. या पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी या प्रणालीद्वारे अतिशय उत्कृष्ट शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत करण्यात येत आहे. हा धाडसी प्रकल्प संस्थेनं केवळ विद्यार्थ्यांच्या हितासाठी व सर्वांगीण विकासासाठी घेतलेला आहे. या प्रकल्पामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि संस्थेने केलेल्या ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी नितीन जाधव. ॲक्च्युली आय एम द ओनर ऑफ द इंटॅक्ट ग्रुप. आम्ही 2012 पासून या फील्डमध्ये कार्यरत आहे. म्हणजे जे डिजिटल क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये एज्युकेशनल हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर असं आम्ही दोन्ही पण प्रोव्हाइड करतो. आणि हीच संकल्पना घेऊन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांनी आपल्या म्हणजे पूर्ण संस्थेमधील 220 क्लासरूम पूर्ण डिजिटल रूपामध्ये त्यांनी ॲक्च्युली हे केलं आहे, कव्हर केलं आहे. त्याच्यामध्ये काही याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल आहेत, त्याच्यानंतर इंटरॅक्टिव्ह प्रोजेक्टर दिले आहेत. म्हणजे असे प्रोजेक्टर ज्याच्यामध्ये PC इनबिल्ट आहे प्लस स्मार्ट प्रोजेक्टर हे त्याच्यामध्ये पूर्ण हे झालं. आणि त्याचा फायदा असा होईल की शिक्षक प्लस स्टुडंट, कारण आजकाल मोबाईलचा जमाना आहे. मुलांना काय की ऑडिओ व्हिज्युअल असं तर अट्रॅक्ट होतं की कार्टून्स आणि याच्यावरती. तर तुम्हाला म्हणजे शिक्षकाला एक प्लस पॉईंट आहे की त्यांनी टीचिंगमध्ये खूप वेगवेगळे नाही का त्यांच्या PDF PPT थ्रू ते विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. प्लस विद्यार्थ्यांना हे इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे मुलं आणखीन इझिली ते शिक्षण घेऊ शकतात. सर्व शाखांच्या इमारती प्रशस्त असून विद्यार्थ्यांसाठी उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थेतील 90% शिक्षण हे शासन मान्य अनुदानित विभागातून दिलं जात असल्यानं या डिजिटल प्रणालीसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. संस्थेच्या प्रत्येक शाखा वसतिगृहयुक्त असून तिथं माफक दरामध्ये विद्यार्थिनींची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केली आहे. इथल्या खुल्या अभ्यासिकांमध्ये तज्ज्ञ प्राध्यापक आणि शिक्षकांचं मार्गदर्शन लाभतं. बार्शी येथे शिवशक्ती मैदान हे भव्य क्रीडांगण असून तेथे तज्ज्ञांकडून विविध क्रीडा प्रकारांचं मार्गदर्शन केलं जातं. तसंच संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयास जिम्नॅशियम हॉल असून त्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. विविध खेळांचे सामने आणि मार्गदर्शन शिबिरं भरवली जातात. संस्थेचं मध्यवर्ती परीक्षा मंडळ असून त्यामार्फत सराव परीक्षा आणि इतर नियमित परीक्षांचा सराव करून घेण्यात येतो. इयत्ता 12वीच्या विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी JEE आणि नीट परीक्षांचा सराव घेण्यात येतो. संस्थेच्या विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात येतं. दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये 90 ते 100 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यशस्वी होतात. तर महाविद्यालयातील स्तरावर MPSC, UPSC परीक्षांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येतं. आत्तापर्यंत संस्थेचे 70 ते 80 विद्यार्थिनी या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन उच्च पदावर विराजमान आहेत. काही IAS, IPS पदावर कार्यरत आहेत. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र देखील चालवण्यात येते. संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात UGC मार्फत जागतिक मानदंडाप्रमाणे जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेतून राष्ट्रीय स्तरावरचे जलतरणपटू घडवण्यात येत आहेत. संस्थेच्या प्लेसमेंट सेल मार्फत अनेक युवकांना त्यांच्या शिक्षणानुसार महाराष्ट्रातील विविध कंपन्यांमार्फत मुलाखती घेऊन नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. संस्थेच्या विविध शाखांमध्ये सुमारे 150 PhD धारक शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी आहेत. त्यांच्या सहाय्यानं कर्मवीर संशोधन केंद्र चालवण्यात येतं. दरवर्षी 5 ते 7 जणांना विविध विद्यापीठातून PhD बहाल करण्यात येते. संस्थेच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येतो. कर्मवीर कृषी मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून शेतीविषयक समस्या आणि आधुनिक शेती या संदर्भानं शेतकऱ्यांसाठी मदत, मार्गदर्शन आणि संशोधनाचं कार्य केलं जातं. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी RHO द्वारे शुद्ध पिण्याचं पाणी मिळण्याची सोय करण्यात आली आहे.
जगदाळे मामा हॉस्पिटल हे संस्थेचे अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे 300 बेड्सचे हॉस्पिटल आहे. विविध आजारांवरील तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून हजारो रुग्णांचे अचूक निदान आणि उपचार केले जातात. सेवाभावी वृत्तीनं रुग्णसेवेचं काम करणाऱ्या या हॉस्पिटलमुळे लाखो ग्रामीण आणि गरीब रुग्णांना कमी पैशात उत्तम सेवा उपलब्ध झाली आहे. संस्थेचं स्वतःचं हॉस्पिटल असल्यामुळं संस्थेतले सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. तज्ज्ञ योगगुरूंमार्फत कर्मवीर योगासनं आणि प्राणायाम केंद्र चालवण्यात येतं. संस्थेच्या सर्व उपक्रमांची माहिती तसंच समाज प्रबोधनपर लेख प्रकाशित करण्यासाठी कर्मवीर तपस्या हे पाक्षिक प्रकाशित केलं जातं. संस्थेचे माजी विद्यार्थी ही संस्थेची संपत्ती आहे. माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांना संस्थेच्या विकासात सहभागी करून घेतलं जातं. त्यांचा संस्थेच्या आर्थिक विकासातही हातभार लागतो. माढा इथले थोर समाजसेवक स्वर्गीय डॉक्टर रमण दोशी यांनी आपलं सन्मती नर्सिंग होम संस्थेत विलीन केलंय. त्या सेंटर मार्फत माढा परिसरातील गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याची संधी संस्थेला मिळाली आहे. दरवर्षी 4 फेब्रुवारीला कर्मवीर जयंती ही समाज दिन म्हणून साजरी करण्यात येते. बार्शी आणि परिसरात या जयंती सोहळ्याला आता लोकोत्सवाचं भव्य स्वरूप प्राप्त झालंय. तसंच दरवर्षी समाज परिवर्तनाचं काम करणाऱ्या समाज सुधारकाला कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. संस्थेनं समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल संस्थेला महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार, माननीय ब्रह्मदेव माने प्रतिष्ठानचा कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक तर्फे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट संस्था पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. पणती जपून ठेवा अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला या कवितेच्या ओळींप्रमाणे नवनिर्मितीची साथ घालणाऱ्या क्षितिजाकडे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी घालून दिलेल्या मानवतेच्या वाटेवरून संस्थेची वाटचाल अखंडपणे सुरू आहे. बहुजन सारे सुखवाला वसा घेऊया वसा घेऊया.